रोखठोक, बेधडक आणि नेमक्या घडामोडींचा अचूक वेध घेणारं एकमेव विजनरी बातमीपत्र विन टीव्ही मराठी। मिठारवाडीच्या उपसरपंचपदी अजित जगताप यांची बिनविरोध निवड। पन्हाळा तालुक्यातील मिठारवाडी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी अजित जगताप यांची बिनविरोध निवड करण्यात आली। ही माहिती ग्रामसेवक दीपक पाटील यांनी दिली। सरपंच रोहिणी खुडे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित विशेष सभेमध्ये उपसरपंच पदाची निवड प्रक्रिया पार पडली। विद्यमान उपसरपंच वैशाली जगताप यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या पदासाठी अजित जगताप यांचे नाव ग्रामपंचायत सदस्या साधना सूर्यवंशी यांनी सुचवले, तर त्या सदस्या सुप्रिया खुडे यांनी अनुमोदन दिले। उपसरपंच पदासाठी अजित जगताप यांचाच एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने ग्रामसेवक दीपक पाटील यांनी त्यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा केली। यावेळी ग्रामपंचायत सदस्य रामचंद्र पाटील, संग्राम तोडकर, दीपिका भाकरे आदी उपस्थित होते। निवडीबद्दल बोलताना नूतन उपसरपंच अजित जगताप यांनी सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ तसेच आमदार डॉक्टर विनय कोरे, जनसुराज्य गटप्रमुख रमेश तोडकर आणि सरपंच रोहिणी खुडे यांचे आभार मानले। आगामी काळात गावातील शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यास प्राधान्य देणार असून गावाअंतर्गत रस्ते व पाणंद रस्त्याच्या दुरुस्तीची कामेही हाती घेणार असल्याचे त्यांनी सांगितले। अजित जगताप यांच्या बिनविरोध निवडीबद्दल गावासह विविध स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे। मी अजित रामचंद्र जगताप, मिठारवाडी ग्रामपंचायत उपसरपंच माझी निवड झाल्याबद्दल मी सर्व मिठारवाडी सर्व ग्रामपंचायत सदस्यांचे मनापासून आभारी आहोत। जे आता पण सगळं झालं ते ग्रामपंचायत मिठारवाडीच्या ग्रामपंचायत सदस्यांच्यामुळे व ग्रामपंचायतीमुळे मला डेप्युटीपद राहिलं। 1-2 वर्ष 2.5 वर्ष मला भेटलं असेल। आणि दुसरी गोष्ट, मला एक गावासाठी विकास कामाची एक संधी मला भेटली, त्याबद्दल मी ग्रामपंचायतीचं आभार मानतो। दुसरी गोष्ट, परत मला ग्रामपंचायतीच्या गोष्टीबद्दल काम करताना ग्रामस्थांच्या व सगळ्यांच्या पाणी टंचाईची व शेतीच्या पाण्याच्या रोडची ही रोड हाती घेण्याचं काम मी स्वतःहून करणार आहे। आणि मी ह्या गोष्टी विन टीव्ही मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।